brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दादर माहीम विधानसभेमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असे जे आरोप आहेत ते केले जात आहेत. नेमकं सत्य काय हे जाणून घेऊया. कुणाल वाडेकर आपल्यासोबत आहे, माहीम विधानसभाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. कुणालजी, तुम्ही 2 सीट्स जे इथे समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर लढले ते नॅरो मार्जिनने त्यांचा पराजय झाला, त्याच्या मागचे काय कारण आहे? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बोलतायत भाजपनी, तर भाजप पूर्ण नाही. तर भाजपचे जे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांनी खरोखर आमचं चांगलं काम केलेलं आहे. पण ही जी एक टोळी आहे, ह्यांच्यात जे ही टोळी आहे ना, ह्यांनी हे इलेक्शनला आहे ना, हे बघा, हे मी तुम्हाला दाखवतोय, ह्यांनी हे असं आमचा उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे. तर हे जे तुम्ही टेक्स्ट मेसेज दाखवतायत त्यात असं लिहिताना आपल्याला इथे दिसतायत की बताना चालू करो प्रिया को गिरा नाही. ह्याचा अर्थ प्रिया सरवणकर जे उभे होते, ज्यांचा पराजय 100 मतांनी झालाय, त्यांना पाडायचं काम भाजपची एक टोळीने केलं असं तुमचं म्हणणं आहे? हा, त्या टोळीने केलंय. मी नाव नाही घेणार, कारण मी नाव घेऊन माझं नाव स्वतःचं माझं तोंड कशाला खराब करू. संक्रांत आहे, तिळगुळ खायचे दिवस आहे, आणि हे यांचं नाव घेऊन मी कशाला तोंड कडू करू. मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या टोळीवर कारवाई झाली पाहिजे. यांचे मुंबई अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष फडणवीस साहेब यांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि हे काल जे बोलत होते की आम्ही सायबर क्राईमला कंप्लेंट करतो, मी तर बोलतोय करा, कारण का माझ्याकडे हे चार्ट आहेत, हे तर मी बनवलेले नाहीत. मी बोलेन की तुम्ही माझी कंप्लेंट करेन, मी त्यांना म्हणजे मागणी करेन की ह्यांचा सीडीआर चेक करा. ह्यांचा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरच्या सगळ्यांचे सीडीआर चेक करा, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. असं काहीतरी झालं हे तुमच्या कधी लक्षात आलं? हे मला काल आलं लक्षात. काल समाधान सरवणकरांनी बाईट दिली, त्याच्यानंतर त्यांचे कोणते रवी रांगणेकर वगैरे त्यांनी बाईट दिल्या की आम्ही प्रचारात होतो. अरे प्रचारात होतात ना, मग लढाईच्या दिवशी सगळे गायब, राजा एकटा. हे काय म्हणजे तुमचे हे मेसेज फिरतायत ना, काम करू नका, हे कोणी हे केले? ह्या एका विशिष्ट टोळीने केलेले आहेत. म्हणून ह्या टोळीचा आम्ही निषेध पण करतोय आणि ह्याच्यावर कारवाई करा, ही मी फडणवीस साहेबांना पण सांगतोय, शिंदे साहेबांना पण सांगतोय, यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांनाही सांगतोय, चव्हाण साहेबांना, आणि अमित साटम साहेबांना पण सांगतोय की जातीने याच्यात लक्ष घाला आणि यांच्यावर कारवाई करा आणि ह्यांना पक्षातून हाकलवून द्या. हे चुकीचं करताय, कारण का युती धर्म हा पाळला जात नाहीये. ह्याच्या पूर्वीचे नेते असे नव्हते, कार्यकर्ते असे नव्हते. युतीने जी सीट दिली ती निवडून कशी आणायची ही अशी आम्ही व्यूहरचना करायचो. हे फक्त पैसे घेणं आणि पाडणं हे चुकीचं आहे ना. पण आता तुम्ही असं म्हणू शकतात की 3दा हे तुम्हाला पराजयाचा समोर जावं लागलंय. युबीटी समोर लोकसभाची निवडणूक झाली, त्यात तुम्ही काही शिकवण घेऊ शकत होते. विधानसभेत पराजय झाला, त्याची शिकवण घेऊ. त्यानंतर लोकल बॉडीमध्ये बीएमसी मध्ये हा असा धोका झालाय, तर हे तुमच्या लक्षात का आलं? आणि मी तेच म्हणतोय ना, ह्या विधानसभेत हा शिवसेनेचा बालेकिल्ला. इथे आमदार कोण होतं? तर सदा सरवणकर साहेब होते. ह्यांची एवढी कामं आहेत की लोकांच्या त्या मनामनात आहेत, बरोबर. आता मग ह्यांना पाडायचं कसं? हे पडले तर आम्ही तिथे तरी क्लेम करू शकतो. हे त्यांचं त्या टोळीचं काम, भाजपचं नाही, त्या टोळीचं काम. मग हे जर असं घाणेरडं राजकारण हे लोक ह्याच्यात विधानसभेत, ह्याचा फायदा कोणाला होतोय? महायुतीला होतोय का? तर नाही, विरोधी पक्षाला होतोय. युबीटीच्या सीट आल्या, अरे त्याचा फायदा तर झाला, त्याच्या युबीटीच्याच सीट आल्या. राजसाहेबांचा मुलगा पडला ना. मग ह्याचा उपयोग कोणाला होतोय? म्हणजे ही लोक फक्त पैशाचं राजकारण करताय. ह्याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून पैसे घे आणि यांना पाडा. म्हणजे ह्यांनी हे काय आता म्हणजे बोलायचं म्हटलं बंटी बबली काय आहे? हे चुकीचं आहे. यांच्या पक्षाने यांच्यावर कारवाई करावी आणि यांना पक्षातून हाकलून द्यावं. आणि मी ह्यांच्या पक्षातलं सोडत दुसऱ्या पक्षात पण जायचा प्रयत्न करत आहे. त्या पक्षाच्या प्रमुखांना पण सांगतो की ह्या टोळीला स्थान देऊ नका. हे कमीत कमी एकदम मताधिक्याने ते आपण म्हणू शकतो की पराजय जे झालेलं आहे ते तुम्हाला वाटतंय की ह्यांच्यामुळे झालंय, किंवा जर यांनी हे जे काही तुमच्या विरोधातली कारवाई सुरू केली होती ते निवडणूक किंवा पोलिंगच्या किती दिवस आधी हे सगळं झालं होतं? हे निवडणुकीच्या म्हणजे आज निवडणूक, तर ह्यांनी रात्री मेसेज चालू केले. हे मेसेज तुमच्या समोरच आहेत की प्रिया को गिराना है, सबको बोल दो. म्हणजे ह्यांची काय एवढी? खरोखर भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते ते इलेक्शनच्या दिवशी टेबलावर पण होते बाहेर. हे सगळेच गायब. म्हणजे अशा लोकांना जर पक्षात ठेवलं तर पक्षाचं नुकसान तर होतच आहे ना.
विधानसभेला शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याची त्यांनी घाण केली, त्यामुळे युतीचा आमदार पडला, युतीचा खासदार पडला, युतीच्या नगरसेवक पाडले यांनी. म्हणजे यांच्या नक्की मनात काय आहे, महायुती पाहिजे का महाविकास आघाडी पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि महायुतीच्या नेत्यांनी वरिष्ठांनी ह्यांना काढलं गेलं पाहिजे आणि ह्यांना कुठेच ठेवलं नाही पाहिजे. 190 मध्ये भाजपचे उमेदवार होते, त्यांच्या 125 मतांनी विजय झाला. शीतल गंभीर ना, मी तुम्हाला सांगतो ना की आमचं तिथे संदीप देवळेकर शाखा प्रमुख होतात. त्यांनी प्रामाणिकपणे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या 5:30 वाजेपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय, म्हणून त्या प्रामाणिकपणाचा आज तो रिझल्ट आलाय. बरोबर ना. मग इथे जर ह्या लोकांनी प्रामाणिक काम केलं असतं तर हे सगळं सीट आले असते निवडून, महाविकास आघाडीच्या आल्या नसत्या, उभाटाच्या आल्या नसत्या. शिंदे साहेबांना हा निरोप आपण पोहोचवलाय की असे काम झाले? आम्ही आमच्या पत्राद्वारे केलेलं आहे, पण मी तुमच्या मार्फत पण शिंदे साहेबांना सांगतो की शिंदे साहेब, हे झालेलं आहे, ह्या गोष्टीवर तुम्ही बारकाईने लक्ष घाला आणि ह्याची चर्चा करून ह्या गोष्टीवर, ह्या लोकांवर कारवाई करायला तुम्ही भाग पाडा. कारण का ह्या गोष्टी वारंवार लोकसभेला झाल्या, विधानसभेला झाल्या, कॉर्पोरेशन झाल्या, आता उद्याच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आपल्याला जर लढायच्या असतील महायुतीत, तर ही घाण इथे नाही पाहिजे. ही घाण तुम्ही काढून टाकायला लावा. तर आपण बघू शकता की दादर माहीम विधानसभा जी होती ती वर्चस्वाची लढाई होती आणि ह्या वर्चस्वाची लढाईमध्ये सरवणकर कुटुंबाचं जे नुकसान झालं आहे, विधानसभा असू द्या, BMCची निवडणूक असू द्या, त्यात कुठे ना कुठे भाजपचे एक स्पेसिफिक ग्रुपनी काम न केल्यामुळे हे झालंय, असा आरोप शिंदे सेनेकडनं करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.